नमस्कार सगळ्यांना. आजच्या ह्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे तरंगचा बड्डे आणि म्हणून बड्डेच्या शॉपिंगसाठी आम्ही आलो आहोत. तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा फटाके पाहिजे होते वाजवण्यासाठी, म्हणून पहिल्यांदा आम्ही फटाके घेण्यासाठी आलो. त्यानंतर त्याला बड्डेसाठी ड्रेस घ्यायचा होता म्हणून आम्ही फर्स्ट क्रायमध्ये गेलो, कारण त्याला तिथले कपडे खूप आवडतात म्हणून आम्ही त्याला कपडे घेण्यासाठी फर्स्ट क्रायमध्ये गेलो. फर्स्ट क्रायमध्ये खूप छान आणि सुंदर कपडे मिळतात. मलासुद्धा तिथले कपडे खूप आवडतात आणि तिथं लहान मुलांसाठी सगळंच मिळतं. अगदी कपडे असू, शूज वगैरे, अगदी कोलगेट, ब्रश, म्हणजे लहान मुलांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्याच मिळतात आणि खूप छान ब्रँडेड कपडे असतात तिथले. मुलींचे सुद्धा खूप छान छान ड्रेस आहेत तिथे. आणि तरंगला तर पार्टीवेअर ड्रेस खूप छान होते तिथे, पण त्याला आवडत नाही म्हणून साधे कपडे आम्ही त्याला घेतले. त्याच्यानंतर आम्ही गेलो नांदेड सिटीमध्ये, कारण आणखी काही बड्डेसाठी काही शॉपिंग करायची होती आणि म्हणून. आणि नांदेड सिटी पहा, खूप सुंदर, सगळीकडे हिरवेगार झाडे वगैरे आहेत. मला नांदेड सिटी खूप आवडते. म्हणजे अगदी उन्हाळ्यात जरी आले ना तरी असे हिरवेगार दिसते. दोन्ही बाजूने उंच उंच बिल्डिंग आणि मधून छान अशी झाडे आहेत. तर खूप छान वाटतं. तुम्हीसुद्धा कधी आले असाल तर तुम्हाला माहीतच असेल. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आजूबाजूचं दृश्य आहे. तर आम्हाला जायचं होतं नांदेड सिटीच्या डी-मार्टमध्ये. बड्डे आम्ही छोटाच करणार होतो, त्यामुळे एवढी काही शॉपिंग करायची नव्हती. थोडेसे बलून्स वगैरे घ्यायचे होते, कोल्ड्रिंक वगैरे, म्हणून मग आम्ही डी-मार्टमध्ये आलो आहोत. आणि हे बाजूचं हे नांदेड सिटीचं डी-मार्ट आहे. डी-मार्ट वगैरे म्हणजे इथं खूप सगळं काही मिळतं. त्यानंतर आम्ही गेलो केक घेण्यासाठी. केकची काही अगोदर ऑर्डर वगैरे देऊन ठेवलेली नव्हती म्हणून तरंगच्या पसंतीचा आम्ही चॉकलेट केक घेतला. त्यानंतर घरी आलो आणि घरीच डेकोरेशन केलं, म्हणजे जसं मला जमेल तसं मी केलं. तर बलून्स वगैरे तरंगच्या बाबांनी बलून्स फुगून दिले आणि मी ते भिंतीवर चिटकवले. त्याच्यानंतर थोडासा टीपॉयला फुलं वगैरे आणले होते, तर फुलांचं डेकोरेशन केलं. आणि खूप उशीर झाला, तर 5 वाजून गेले होते म्हणून पटपट बड्डेची तयारी केली. कारण तर कसं झालं आहे डेकोरेशन, साधंच केलं आहे. मला काही खूप छान डेकोरेशन करता येत नाही, जसं जमेल तसं केलं. तर बड्डेचं डेकोरेशन कसं झालं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर डेकोरेशन झाल्यानंतर बड्डेसाठी तयारी करून घेतली आणि तरंगच्या फ्रेंडला बोलवलं होतं सगळे, त्यामुळे ते आता बड्डेसाठी आले सगळे. आणि आल्यानंतर मग हे त्यांचं फोटो वगैरे काढणं चालू झालं. पोरांना सगळ्यांना फोटो काढण्यासाठी एकाला बोलवलं की दुसरा येत नव्हता, असंच त्यांचं चालू होतं. आणि कसं असतं, लहान मुलांना एक जण फोटो काढण्यासाठी पाहत असला तर दुसरा पाहत नाही, हे सगळं होतं. याच्यातच जास्त वेळ जातो. सगळे फोटो काढण्यासाठी थांबले. आणि ही फोटोसाठी पोज शिकवते मुलांना. मुलांचे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर सगळ्यांनी ऑप्शन वगैरे करून घेतलं. सगळ्यांचं ऑप्शन करून झाल्यानंतर केक कटिंग केला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Tarang.
तर माझ्याकडे उभा काही गरज आहे का? त्यानंतर सगळ्यांनी तरंगसाठी जे गिफ्ट आणले होते ते त्याला दिले. मम्मी का पास करती है एवढा वरती नाही रे आराम से कारण काजू नको फ्रेंड आहे तुझी आई श्रद्धा तू नाही येते फोटो येते बघ मला इकडे बघ हे बघ फोटो काय झालं केक कोणाला खायचा आहे केक कॅडबरी चॉकलेट खायचा आहे केक के बोलता है खोल के देख कोई बात नहीं खोल के देख सकते आजी बर्थडे ला साधा फोन सेलिब्रेशन झाल्यानंतर मिसळपावचा बेत केला होता सगळ्यांसाठी. तर सगळ्यांनी मस्त मिसळपाव खाल्ली. ज्याला मिसळपाव सगळ्यांनाच आवडते म्हणून मिसळपावच ठेवला होता. मुलेसुद्धा आवडीने खातात मिसळपाव म्हणून. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर तर होता वाजवण्यासाठी तो वाजवला आणि बड्डेच्या दिवशी तो काल मित्रांसाठी गेला नव्हता म्हणून तर आजचा हा बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा, कमेंट्स करा आणि तुम्हाला आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.